सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवीन जालन्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। एका 7 वर्षांच्या निष्पाप मुलीवर तिच्या 14 वर्षांच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केला। ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली। कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार घटनेनंतर पीडितेच्या आईने तिला प्रथम उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात पाठवले। जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांना माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन शेवाळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती आणि पिंक मोबाईल टीमचे उपनिरीक्षक किशोर वानवे यांनी तातडीने रुग्णालयात पोहोचून पीडिता आणि तिच्या आईचे जबाब नोंदवले। आरोपी 14 वर्षीय मुलाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी 14 वर्षांचा असल्याने त्याला विधी संघर्षित म्हणून नोंदवण्यात आले आहे आणि प्रकरणाचा तपास पिंक मोबाईल टीमकडे सोपवण्यात आला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। काल पोलीस स्टेशन सदर बाजार येथील एक तक्रारदार महिला आली होती आणि तिने तक्रार दिलेली आहे की दिनांक 12/8/25च्या 2 ते 3 दिवसा अगोदर वेळ आणि दिनांक निश्चित माहीत नाही, त्यांच्या राहते घरात आणि घराच्या गच्चीवर त्यांची 7 वर्षीय मुलगी आहे, तिच्यावर त्यांच्याच नातेवाईकातील एक विधी संघर्षित बालकाने वारंवार शारीरिक संबंध करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि लैंगिक अत्याचार केलेला आहे। त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास API गायकवाड मॅडम करत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.